नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 23, 24 आणि 25 ऑगस्ट 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये वातावरणात पुन्हा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये चक्रीय कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा विस्तार वाढतोय। वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज जोरदार स्वरूपात असून काही ठिकाणी पावसाचा जोर कमी देखील असणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनंदिन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तर। 23, 24 आणि 25 ऑगस्ट 2026 या तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा विस्तार हळूहळू वाढतोय। तर अरबी समुद्रातून येणारी ओलसर पश्चिम नैऋत्य वारे महाराष्ट्रामध्ये आर्द्रता वाढवत असून बंगालच्या पूर्व भागामध्ये निर्माण झालेली चक्रीय दाबाची स्थिती या 23 आणि 24 ऑगस्टच्या दरम्यान तीव्र होऊन महाराष्ट्रातील काही भागाकडे सरकण्याची शक्यता आहे। अर्थात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागाकडे सरकण्याचा अंदाज असून म्हणून महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस देखील 23, 24 आणि 25 ऑगस्ट 2026 या तारखेला बघायला मिळू शकतो। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा जोरदार पावसाचा अंदाजा किनारपट्टी भागात राहील। तमिळनाडू, तेलंगणाच्या इतर भागामध्ये हलका मध्यम राहील। पूर्वेकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। आंध्र प्रदेश आणि गोवा राज्याचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। मात्र भारताच्या पूर्वेकडे पावसाचा विस्तार वाढलेला असून काही ठिकाणी जबरदस्त बघायला मिळणार आहे। तर विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद इकडे मध्यम स्वरूपात राहील। रामगुंडानम, जगदलपूर, भुवनेश्वर, कांतामाल, राऊरकेला, रायपूर, कोरबा इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह राहील। तसेच महाराष्ट्रातही काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात तुमसर, तिळा, सांगझरी, गोबरबाई, निपाणी, डोंगरी, तिरोडी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। सांगझरी, गोंदिया, रांजेगाव, वारासिवनी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गोरेगाव, आमगाव, साक्रेटोळा, लांजिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच देवरीलाई मुसळधार स्वरूपात राहील। चिंचोला, डोंगरघर आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आणि भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी, साकोली, संग्रणी, कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्कासा अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। अडेल, गोतंगाव, पावनीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। भिवापूर, खैरगाव, ओमरेडलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागामध्ये भंडारा, वर्धी, चिखली, तुमसर आणि कंधारी, धर्मपुरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रामटेक, अकोला, खरबसर, घोटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वाघोली, पारशिवनी आणि कामठी, वनेरा, घोटी जोरदार स्वरूपात राहील। आणि तसेच बडेगाव, बिचवा, सवसर, उमरी, सावनेर या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। डोरली, कमळेश्वर आणि कोडाली, धुतीवाडा, हिंगणा, पाचगाव, नागपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बुटीबुरीला जोरदार स्वरूपात राहील। तुळजापूर, बारबडी, वर्धा जिल्ह्याचा परिसर वर्धा, जामनी, बुरकोकटे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। आर्वी, वडाणा, लाडगड या भागातही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दिगुरी, देसिंग, किमठी, मेदा, तुलमाल अतिवृष्टीसारखा बघायला मिळू शकतो। वलनी, सिंदेवाई, राजोळी, मोलसावली मुसळधार पावसाचा अंदाज राहील। चिरमुरा, नाटी चौक, धनोरा, मुरमगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मोलसावली, चामोर्शी, गोटलाई जोरदार स्वरूपात राहील। कापसी, पंगजनोर, गिरवाडा, पाराकोट अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। एटापल्लीलाही जोरदार स्वरूपात राहील। भांबरगड,
पासेवाडा सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला जोरदार स्वरूपात असून बर्लापूर गजवाली चंद्रपूर गोगसोड मध्यम जोरदार स्वरूपात राहील। भाटाडी मोहर्ली तसेच वरोरा चरबुके चिमूर ब्रह्मपुरीला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा चंद्रपूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे घाटंजी करंजी पांढरकवडा गोमूत्री पट्टणबुरी निमगोडा अलिदाबाद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। उरी जवई आणि ध्यानी साक्री चोंडी पुसतखंडा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ कलाम जामोडा राळेगाव दुर्ग पिंपरी मध्यम स्वरूपात राहील। नेड लाटके डारवा हलका मध्यम राहील। अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव पुलगाव बाबुलगाव धामणगाव रेल्वे धामणगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदगाव खंडेश्वर चांदूर अमरावती बडनेरा तसेच नांदगाव मध्यम स्वरूपात राहील। मोझारी तळेगाव अष्टे दुर्गवाडा काटी जळखेडा वरुड नरकेट पांढरोणा मध्यम पावसाचा अंदाज राहील। चांदूर बाजार ब्राह्मणतळी अचलपूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे। चिखलदरा सालदानीला मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अंजनगाव सोजी मतीजापूर दर्यापूरला मध्यम हलका राहील। तसेच अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू इकडे मध्यम हलका राहील। अकोट हिरवाखेड पलसी तेलरा अंधरुणा पातोडा मध्यम हलका राहील। बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर कमी असून अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। गेडा बुलढाणा चिखली खेलवड अहमदपूर कुदनापूर हलक्या सरींचा अंदाज राहील। घाटबोरी मेहकर डोंगावलाई मध्यम स्वरूपात राहील। बीबी लोणार लोणी जैतपूरलाई मध्यम स्वरूपात राहील। रिसोद रिथाड वाशिम आणि मालेगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली कळमनुरी मध्यम पावसाचा अंदाज राहील। औंधला हलका पाऊस राहील। तसेच नांदेड वाघाला जिल्ह्याकडे उमरखेड डाकणी मोरचोंदी किरणवट आडगाव हिमायतनगर शिवानी जेवली तमसा जोरदार पावसाचा अंदाज आहे। बसमत अद्रापूर पूर्णा हलक्या सरींचा अंदाज राहील। नांदेड वाघाला मुकेट पेटोंबरी खुणलवाडी धर्माबादलाई मध्यम हलका राहील। परभणी जिल्ह्याकडे नरशी कौठा गंगाखेड पालम हलका पाऊस राहील। परभणी जरी बोरी जिंतूर परतूर सेलू आष्टी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता जळकोट उदगीर मुरकी रावणकोला हलका पाऊस राहील। हाणेगाव जकाल इकडे हलका पाऊस राहील। औरत शाहजानी बाटंजी किल्लरनी निलंगणा मध्यम स्वरूपात राहील। शिरंतपाल आणि खिंतोटलाई मध्यम स्वरूपात राहील। मुरुड खोंड घाटेगाव लातूर रेणापूर बोकडा आणि बरडापूर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणेसागाव अहमदपूरला हलका पाऊस राहील। धारूर केजलमच्या वसाला इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये कळम मासा तारकीभूम इकडे मध्यम हलका राहील आणि पातूर खर्डा हलक्या सरींचा अंदाज राहील। एटशीपेठ कामेगाव बेंबली तुळजापूर वैरभंग पाणेगाव बार्शी नलदुर्ग उरटी वडोला तांदवाडी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला रुदुरवाडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे धारूर के जेलमच्या वसाला हलक्या सरींचा अंदाज राहील। मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेठला बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। आणि तसेच श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मंगळूर रामशेवझोटा तानवाडी पानवाडी आणि आसपासचा परिसर काचूड हलक्या सरींचा अंदाज राहील। गोलापांगरी जालना बदनापूर देऊळगाव राजा सम्राटनगर सिल्लोड भोकरदन हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर हंसापूर भालम टाकली बख्तापूर हलका राहील। दहीगावने ढाकीपाल पैठणलाई हलका पाऊस राहील। गंगापूर लिंबेर जळगाव आणि श्री छत्रपती संभाजीनगर सांसे पिंपरी हलक्या सरींचा अंदाज राहील। अलगुपा देवगाव फुलंब्री विरामगाव कन्नड हतनूर चाळीसगाव साईगवन हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। आणि जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पाचरा इकडे मध्यम स्वरूपात राहील। पाऊर जामनेला हलका मध्यम राहील। जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर चोपडा आवड आडगाव हिरापुरा या बऱ्याच ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही। चिमठाणे नांद्राणे जापोरे कापडणे धुळे अंजंग आरवी बोकडूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अक्कलकोवा तलोडा धनोरा आणि नवापूर विसरवाडी अंमली कोकसाने मध्यम हलका पाऊस राहील। आणि तसेच नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा इतर ठिकाणी हलका पाऊस राहील। वणी जोपूल आणि ओझर निफाड लासलगाव पटोदा कुसमाडी येवला ममदापूर बारम तालवड या बऱ्याच ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। नाशिक देवळी तिरडे डुबरे पांडुर्ली आणि शमशेरपूर अकोला हलका पाऊस राहील। घाटमाथ्याकडे जव्हार मोकळा त्र्यंबक खोडाला मुनगाववाडीवरे इगतपुरी मध्यम स्वरूपात राहील। तसेच खर्डी वैशाला सम्राट गुंडा
आणि मध जुन्नर ओतूर शिवालवेश साखरे मध्यम स्वरूपात राहील. पालघर जिल्ह्याकडे सपाली, पालघर, मन्नौर, गोडमाल, उंबरपाडा, पिलविक, शहापूर, वसई विरार, मीराभाईंदर, भिवंडी मध्यम पावसाचा अंदाज राहील. ओमवाडी, ठाणे, निंजालय, मुंबई, नवी मुंबई, उरणलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील. कर्जत, कुसरलाई मध्यम स्वरूपात राहील. रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेतलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे. आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चाकणखेड आणि मध जुन्नर ओतूर मध्यम हलका राहील. पाबल, मलटण, कवठे, लगेच बेसर, शिरूर, नार्वे, बोरी, पारेगाव, सुदूर हलक्या सरींचा अंदाज राहील. सुसगाव, पुनावली, लोणी, कालभोर, दायरी आणि खेटवल्ली, सासवड, जेजुरी मार्गाव हलक्या सरींचा अंदाज राहील. पश्चिम भागाकडे व्याली, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहाणा, कठाणा, आंबे, कळवण जोरदार पावसाचा अंदाज राहील. महाड, वर्धन, गोरेगावलाई मध्यम स्वरूपात राहील. बोर, शिरोळ, वाई, खंडाळा मध्यम हलका राहील. आणि पाचपंढारी, मंदनघर, घोगरे, महाबळेश्वरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच अहिल्यानगरच्या भागाकडे पावसाचा अंदाज बघितला असता कर्जत, कुलधरण, मिरजगाव, जामखेड, काडाष्टी हलका राहील. आणि लगेच पेसर बघितलं असता अहिल्यानगर, पारणे, सुपे, आले, टाकळी, डोकेश्वर, बांबोरी, घोडेगाव, माका या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. श्रीरामपूर तालुकाबंद, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्याकडे वांगी, केरण, कुररवाडी, अरणगाव आणि बारामती, लुसुंबे या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील. अरणगाव, वरभंग, मडुला, तांदवाडी, तुळजापूरला मध्यम स्वरूपात राहील. शेतपल, अंगार, मोल आणि कुरुविलाटी, सोलापूर, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, जनमगोटाला मध्यम स्वरूपात राहील. मंगळवेढा, मारवाडे इकडे मध्यम स्वरूपात राहील. पंढरपूर, खर्डी, मौद, बुद्रुक, भालवानी आसपासचा परिसर इकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. गेडी, चिंके, सांगोळे मध्यम स्वरूपात राहील. सांगली जिल्ह्याकडे जत, दाखलपूर, बिलरजत, कानामडी, आडाली, तेलसंग, तिकोटा, विजयपूर मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे. सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा, इचलकरंजी हलक्या सरींचा अंदाज राहील. शिरगुपी, कोडाची, रायबकिटकल, देवणकाठी मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील. कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, अड्डाला मध्यम स्वरूपात राहील. कुरणवाडी, संकेश्वरा, निपाणी, मोरगोड आणि कोल्हापूर, ज्योतिबा, किनकोडाली मध्यम पावसाचा अंदाज राहील. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज लगतचा पिसर बघितला असता इस्लामपूर, रामपूर, पलूस, विटा, कराड, कडेगाव, पुसेवली, औंध अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज आहे. निंदाल, देवीवाडी, बराड, शिंगणापूर, लाटे, पलटण ढगाळ वातावरण हलक्या सरींचा अंदाज राहील. सातारा आणि अरळ, अरवाडे, कोयना, पाटण जोरदार स्वरूपात राहील. लोटे, चिपळूण, उसटोफोट, महाबळेश्वर, माडवर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे. पाचपंढरी, दापोली, दहागाव, खेड, मार्गाव, तांबे मध्यम स्वरूपात राहील. मुरगुण तसेच रत्नागिरी, बेलगड, साक्रापा, संगमेश्वर, मलकापूर, कोकुर्लाई मध्यम पावसाचा अंदाज राहील. विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, खारेपटण, गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील. पोंडा, राधानगरी, कडेगाव, पटेगाव, दिघळा, वैगणी, पयुक्का असेल जोरदार पावसाचा अंदाज आहे. मापन, वेंगुर्ला तसेच लगतचं पिसर बघितलं असता रामगड, चांदगड आणि कानाकोंबी, मोपासा, बिचेलियम, अंजनियम, पणजी, वाजकत गामा, तिक्सा, आलगोटे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोट्सोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.